नमस्कार मंडळी. आज मानाचं परंपरेचं महाराष्ट्र केसरी मैदान कदम मोडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडतंय आणि या मैदानाच्या सेमीफायनल 4मध्ये आपल्याला सुंदर असा साज पाहताना दिसलाय तो म्हणजे वजीर आणि सर्जा. आता मित्रांनो सर्जाचे मालक आपल्याबरोबर आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. शेठ प्रथमतः तुमचा परिचय द्या आणि सर्जा कोणाच्या नावानं पळतो सांगा. माझं नाव श्रेयस कैलास वलटे पाटील. माझा आणि आतिश दादा आमचे मोठे बंधू आतिश दादा पाटील चिंचपाडा पनवेल आमच्या दोघांचा हा सर्जा आहे. आणि आई तुळजाभाऊ आणि प्रसन्न प्रिन्स आतिश शेठ पाटील बाया पाटील वलटे लोणी काळभोर या नावाने गाडी पळते. आज मुळशीकरांच्या वजीर बरोबर आपल्या सर्जाचं नियोजन कसं झालं होतं? आतिश दादांनी नियोजन केलेलं आहे. फार उत्कृष्ट अशी गाडी पळाली आणि मस्त गाडी पळवली परसू ड्रायव्हरनी, त्याबद्दल त्यांचं बी अभिनंदन. ज्यावेळेस गटाला गाडी पळाली त्यावेळेस स्पीड आणि सेमीचं स्पीड काय वाटतंय? सेमीला पाहिजे त्यापेक्षा चांगली गाडी पळाली, गटापेक्षा मस्त पळाली गाडी. सिद्धेश्वर कुर्लीच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी होता. हो. काय सांगाल? कारण की त्यावेळेस तुम्ही नव्हता. काय सांगाल, तो आनंद काय होता वेगळा? आतिश दादा मी दोघं बी नव्हतो त्या मैदानाला. आम्ही दोघं मुंबईलाच होतो कामानिमित्त, आम्ही तिकडे होतो. पण गाडी ज्यावेळेस कळलं एक नंबर झाली तो आनंद सांगून व्यक्त होणारच नाही, एवढा म्हणजे भारी वाटलं होतं त्यावेळेस. आता सर्जा आपला कंटिन्यू पळतोय, नाव करतोय. हो. त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य वेगळं पण काय जाणवतं? हा सर्जा म्हणजे नाथसाहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला म्हणजे माझ्या बंधूंना मला भेटलेला हा म्हणतो आपण देणगी भेटलेली आहे आम्हाला, की एवढा जीव लावतोय आणि एवढा शांत आहे सांगू शकत नाही. जाईल त्या मैदानात नाथांच्या आशीर्वादाने आपल्याला ह्यांनी नाव ठेवलेलं आहे आमचं महाराष्ट्रात. एवढं. कुठून घेतलाय काय? हा आपण काय ते नागपूरहून खरेदी झालेली आहे आपली. कधी घेतलेला होता? आबे बाईकडून खरेदी झालेली आहे. बरं. कधी आतमध्ये घेतलेला का? नाही आत्ता घेतलेलं आहे. मुंबईला होता बैल मुंबईलाच असतो दादाकडं. बिनजोड पण करतोय? हो बिनजोड पण करतो. बिनजोडचं त्याचं करिअर आणि 3 फेऱ्याचं करिअर काय सांगाल? आता तुम्हाला सांगतो बिनजोडचं करिअर असं की बिनजोडला त्यांनी नाव केलं तर किरण आप्पांच्या रायना बरोबर फायनलला म्हणजे तिथं गुलालात राहत होता. आणि त्याच्यानंतर आधीच दादांनी पेडगावचं नियोजन केलं तर देवाबरोबर. तर पेडगावला तेव्हा 3 फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदा गाडी फायनलला राहिली होती पेडगावच्या मैदानात. म्हणजे तो हिंद केसरी नंदी आहे असं? हो हिंद केसरी. पेडगावच्या मैदानाचा गुलाल हा महत्वाचा असतो. कारण की प्रत्येक हिंद केसरीचा मैदान गुलाल महत्वाचा असतो. तिथं हिंद केसरीच होतो. काय सांगाल, तिथं सुद्धा त्याने गुलाल मिळवला. एक तो पेडगावचा गुलाल खूप लोकांना एक महत्वाचं असं स्वप्न असतं. काय सांगाल त्या गुलालाबद्दल? काय सांगाल? आमचा सुंदर होता पेडगावचा. त्याच्यानंतर आम्हाला गुलाल भेटला नव्हता. सर्जा आला तसा त्याने गुलाल दिला. ती म्हणजे तो क्षणच सांगू शकत नाही. खूप वेगळा होता, खूप वेगळा. सांगितलं आम्हाला आशीर्वादच आहे. हो 100% आमच्या नातांचा आशीर्वाद येऊ. गुलाबी वादळ माझं. पेडगावचा गुलाल म्हणजे 1000 गाड्यामध्ये गुलाल मिळवणं म्हणजे एवढं सोपं नाही. ते पहिल्याच मैदानच्या बद्दल म्हटलं की 3 फेऱ्यामध्ये हो त्याने गुलाल मिळवून दिला. म्हणजे असं आपण म्हणू की तुम्हाला त्याच्याकडून काय अपेक्षा पण राहिली नसेल? नाही शेवटपर्यंत ह्याची सेवा आमच्याकडून होतच राहणार. कधीच ह्याला कमी नाही पडणार आपण कुठल्याच सेवेत. त्याचं वैशिष्ट्य काय नक्की थोडं सांगा. लय प्रेमळ आहे तो, लय प्रेमळ. माणसं म्हणतात की बैल मारतो वगैरे, नाही लय प्रेमळ आहे तो. असे म्हणताना पळताना कसं? पळताना शेट आता सगळा महाराष्ट्र बघतोय, पळताना नाही आवडत. त्याचं स्पीड बद्दल सांगा थोडं. चांगली गती आहे त्याला, चांगली म्हणजे बरेच चांगली गती आहे. खालून कसं स्पीड आहे काय? नाही तोंडाला तो अंगावचं गाडी असेल बरं सोडतच नाही, कसलीच सोडत नाही, कधीच नाही आतापर्यंत आहे. मग त्याचं एक वैशिष्ट्य तेच आहे. अंगावरती जर गाडी असेल तर तो सोडणार नाही, सोडणारच नाही, कसली सोडणार. कोणत्या खांदी पळतो काय? उजव्या खांदी पळतो. उजव्या खांदी ठाम उजव्या खांदी आणि बिनजोडला दोन्ही डावी. म्हणजे पब्लिकचा बादशाह म्हणावं लागेल. कारण की मुंबईमध्ये बिनजोड पब्लिकनेच ह्यो पब्लिकलाच असायचा. बरं. आता आपण या क्षेत्रामध्ये 3 फेऱ्यात असू दे किंवा बिनजोडमध्ये सहज बघतो की बैलगाडी क्षेत्र म्हणलं की एकट्याचं काम नाही. तुमच्या टीम विषयी काय सांगा? टीम म्हणजे आमची भाऊच आम्ही सगळे. टीम म्हणजे असं आम्ही कधी घराबाहेरचं कुणाला मानलेलंच नाही. सगळे आम्ही भाऊ बंधच एकदम. आमच्यापेक्षा जास्त यांचा जीव आहे सर्जावर. वजीर बद्दल काय सांगाल? या साज कसा पळाला गटाला आणि शेमेला? जरा स्पीड बद्दल सांगा. नाही मस्त पळाली गाडीच, मस्त पळाली, सांगूच शकत नाही. म्हणजे आनंद आज एवढा झालेला आहे की बोलूच शकत नाही त्याबद्दल. ड्रायव्हर बद्दल काय सांगा? प्रशांत ड्रायव्हरने मस्त गाडी आणली. मित्रांनो आनंद बघू शकताय आणि कुठंतरी त्याच्या मागे जे कष्ट घेतले किंवा त्याच्यावरती जे जीव लावतात त्याचं परतफेड तो करून देतोय आणि जीवापाड जपलं जात आहे. आणि नंदी पण तसा आहे, त्यांना पण त्याचा आशीर्वाद आहे. 100% सगळं काही चाललं. तुमचं काय एक स्वप्न काय? कुठला नंदीवर आपला नंदी पळावा? तुमचा हिंद केसरी तर आहेच, पण तरी काय मनामध्ये चाललंय की बाबा या नंदीवर दादा असं आहे की नियोजन त्याच्याकडून होतच. म्हणजे आतापर्यंत असं झालेलं नाही की आमच्यात चर्चा झाली नाही ना असं नियोजन झालेलं नाही असं काही. आता नियोजन करतोच भाऊ.
म्हणजे नियोजन ज्याच्यासोबत होईल त्याच्यासोबत पळतोच आणि तो कामगिरी करतो हो चांगली. आतापर्यंत तुम्ही सगळे रेकॉर्ड बघा नाही अशी पडलेली गाडी नाहीच आहे. बरं हो असं द्या आता फायनल देखील पळायचे हो. जास्त काय वेगळं नाही शेट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला. धन्यवाद. पुढे सरजा पळत राहील आणि असं तुमचं नाव करत राहील शुभेच्छा देतो. धन्यवाद.